विहिरीला मुबलक पाणी असणं, त्यात सुद्धा ते शुद्ध, नितळ, पारदर्शी असणं ही भाग्याची गोष्ट मानली जाते. कोल्हापुरात अशीच एक विहीर आहे. आपल्या नितळ पाण्यामुळे वेगळी ओळख असलेली ही विहीर करवीर संस्थांच्या कल्याणकारी राज्यकारभाराचं सुद्धा प्रतीक आहे. कोल्हापूरची जलसंपदा या वृत्तमालिकेच्या आजच्या भागात जाणून घेऊयात या विहिरीबद्दल. मी आता आली आहे कसबा बावड्यात. कोल्हापूरची जलसंपदा या वृत्तमालिकेत आज आपण पाहणार आहोत छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी काम सुरू केलेली आणि छत्रपती राजाराम महाराजांनी पूर्ण केलेली कावळ्याच्या डोळ्याची विहीर म्हणून प्रसिद्ध असलेली ही सुंदर विहीर. ही दृश्य तुम्हाला कोकणातल्या एखाद्या गावातली असावीत असा भास होईल, पण हा आहे कसबा बावड्यातील कृषी तंत्र निकेतनचा परिसर. आजूबाजूला शहरीकरणाच्या सगळ्या खुणा दिसत असताना हा परिसर इतका हिरवागार कसा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या प्रश्नाच्या उत्तराचा शोध संपतो या विहिरीजवळ. राजर्षी शाहू महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या कल्याणकारी राज्यकारभाराची साक्ष देणारी ही विहीर म्हणजे कोल्हापूरच्या जलसंपदेचा अमूल्य ठेवाच. शेतीच्या पाण्याची गरज भागवणाऱ्या या विहिरीनं नळ पाणी पुरवठा योजना अस्तित्वात नव्हती त्या काळात लोकांची तहान सुद्धा भागवली आहे. राजर्षी शाहू महाराजांनी काम सुरू केलेली आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात पूर्ण झालेल्या या विहिरीचं पाणी नितळ असल्यामुळं या विहिरीला कावळ्याच्या डोळ्याची विहीर असं म्हटलं जातं. कोल्हापूर हे अगदी तळ्याचं शहर म्हणून त्याची प्राचीन सगळ्या ग्रंथात नोंद आहे. कोल्हापूरच्या गॅझेटियरमध्ये नोंद आहे. म्हणजे पाणीच पाणी आपल्या आसपास सगळीकडे होतं. गाव वाढत गेलं, उद्योग सुरू झाले, किंबहुना ही तळी मुजवून त्या ठिकाणी कोल्हापूरची वस्ती तयार झाली. पण त्या तळ्यांची नावं आजही त्या नावानं जुने लोक त्या सगळ्या परिसराला ओळखतात. मग कोल्हापुराचा जर जलसाठ्याचा अंदाज घ्यायचा झाला किंवा त्याची माहिती घ्यायची झाली तर जवळजवळ 60 ते 70 विहिरी कोल्हापुरात अशा आहेत की त्याचं पाणी म्हणजे म्हणतात चिरंतन म्हणतात ना, तशा स्वरूपाचं आहे. त्यातली एक मोठी विहीर ज्याला म्हणता येईल, 2 आहेत विहिरी कृषी खात्याच्या, म्हणजे आता सर्किट हाऊसच्या पिछाडीला जे कृषी खात्याचं प्रयोग करायचं केंद्र आहे, म्हणजे जिथं वेगवेगळी पिकं लावली जातात, पिकं घेतली जातात, प्रयोग केले जातात, अशा ठिकाणी ही कृषी खात्याच्या अखत्यारीत 2 विहिरी आहेत. कावळ्याच्या डोळ्यासारखी विहीर असं त्याचं वर्णन आहे. ते वर्णन अशासाठी की कावळ्याचा डोळा कसा नितळ असतो, म्हणजे तो अगदी त्याच्यात कुठेही काही असं दुसरा डाग नसतो त्याच्या डोळ्याच्या बुबुळावर, तशा स्वरूपाची ती विहीर आहे. आज ही ती विहीर अस्तित्वात आहे. आज पाणी म्हणजे वेगवेगळ्या योजनातून जरी येत असलं तरी कृषी खातं त्याच विहिरीचा वापर आपल्या सर्व त्यांच्या शेतीसाठी म्हणून करतो. विहीर कशी असावी, विहीर कशी जपावी याचं हे उदाहरण म्हणजे कावळ्याच्या डोळ्याची विहीर म्हणावे लागेल. जवळजवळ एक 60-70 फूट त्याची खोली आहे. पूर्ण गोल आकारात असलेली ही विहीर दगडी बांधणीने अगदी आज ही भक्कम आहे. शेजारी अशा 2 या विहिरी आहेत. त्याचा वापर नित्य होतो. पाण्याचा वापर झाला की अर्थातच पाण्याचा साठा कमी होतो, पण तो दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा पूर्ववत आहे तसा राहतो. म्हणजे किती आपल्या भर भरून कोल्हापूरला पाणी दिलेलं आहे याचं उदाहरण म्हणजे ही कावळ्याच्या डोळ्याची विहीर आहे. पारदर्शी पाण्यामुळं ही विहीर प्रसिद्ध आहेच, पण त्याचबरोबर राजर्षी शाहू महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या जलसजगतेचं प्रतीक आहे. तर ही होती वैशिष्ट्यपूर्ण विहिरींच्या प्रवासातली कावळ्याच्या डोळ्याची विहीर. उद्या आपण पुन्हा भेटूयात एका वैशिष्ट्यपूर्ण विहिरीच्या माहितीसोबत. कॅमेरामन तौफिक सोबत मी स्वरा, एस न्यूज कोल्हापूर.